थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, थँक्यू लॉर्ड. आवाज येतोय का पप्पाच्या ह्याच्यामध्ये बघते, आवाज येतोय का? धन्यवाद येशू, धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद 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 स्वर्गीय पिता. हालेलुया लॉर्ड, हालेलुया हालेलुया जीसस. धन्यवाद येशू. या तुम्ही लवकर लवकर जोडा, म्हणजे मग आपल्याला लवकर लवकर वचनामध्ये यायला. त्याआधी मी तोपर्यंत सूचना सांगते. आणि प्रेज लॉर्ड. माझी प्रार्थना झालेली आहे, प्रार्थना मी केलेली आहे. आणि आपण आता मी सूचनामध्ये थोड्या वेळ थोड्याशा टायमामध्ये आपण सूचना सांगून घेऊया. कारण की आता कशाला करता, तर थोड्या वेळ सूचनामध्ये घालूया, कारण की सूचना सांगणं गरजेचं आहे. कारण की माहिती पाहिजे नाही का, मसीह मंथन बैठक हे काय काय काम करत आहे. तर त्याच्यासाठी आपण येऊया. त्याआधी मी एक सांगू इच्छिते की माझं काय फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, आणि यूट्यूब चॅनेल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. आणि दुसरा पेजवरून मी आलेली आहे, कारण की पहिला पेज अजून म्हणजे सुरुवात झालं नाही, माहिती नाही काय इश्यू झालाय. तर त्याच्यासाठी मी पहिला माझं MMB अहमदनगर खडका असं होतं, पण आता सुशीला सोनकांबळे आहे ना त्याच्यावरच आलेली. दुसऱ्या पेजवर आलेली आहे. पण मग काही नंतर दिवसाने मी MMB अहमदनगर खडका ह्याच पेजवरून येणार आहे. तर त्या पेजला पण तुम्ही लाईक करून ठेवा. आणि हा जो आहे जो सुशीला सोनकांबळे ह्याला पण तुम्ही लाईक करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. प्लीज लॉर्ड. या आपण सूचनामध्ये जाऊया. तर सूचना अशी आहे, MMB मराठी ऑनलाईन चर्च, MMB मराठी ऑनलाईन चर्च होतंय आपलं संडेला. आणि कधी 5 वाजता होतं, कधी 5:30ला होतं, कारण की जसा वेळ मिळेल तसा. ठीक आहे. बरं, आपण मी सूचनामध्ये जाते. तर पहिली काळातली शिक्षा आहे ना, आपण ते पाहायचे. कारण की खरी शिक्षा आणि मसीह मंथन बैठक हे खरी शिक्षा घेऊन जाते. मसीह मंथन बैठक ही काही संस्था नाहीये. तर मसीह मंथन बैठक ही खरी शिक्षाची मोहीम जी लोकांपर्यंत पोचवायचे ही खरी शिक्षा घेऊन जाते. तर त्यासाठी आपल्याला मी सांगू इच्छिते की काय होती, कशी होती पहिल्या काळाची. तर येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा आणि पाऊलाची शिक्षा. मी पुन्हा एकदा सांगते, येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा आणि पाऊलाची शिक्षा. पहिल्या काळाची शिक्षा आणि MMBची शिक्षा एकदम एकसारखी आहे, बिलकुल एकसारखी आहे. कारण की याच्यामध्ये काहीच बदल नाही. जसं पहिल्या काळामध्ये पेत्राने शिकवलं, जसं पहिल्या काळामध्ये पाऊलाने शिकवलं, जसं पहिल्या काळामध्ये येशू ख्रिस्त शिकवत होते, तसंच MMB म्हणजे मसीह मंथन बैठक हे घेऊन जाते खरी शिक्षा. आणि खरी शिक्षाचे खूप लोक, तुम्हाला सांगू इच्छिते मी, खरी शिक्षाचे इतके लोक काय म्हणतात आनंदित होते, म्हणजे खरी शिक्षाला घेऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद आलेला आहे. कारण की जे चुकीच्या शिक्षणाकडे जात होते, पण आज ते लोक काय करते, खरी शिक्षामध्ये त्यांना आनंद आणि त्यांचे जीवन परिवर्तन होते. म्हणून त्यांना खूप चांगलं वाटतंय आणि आनंद होतोय, म्हणजे देवाच्या राज्याकडे जाण्याची वाटचाल त्यांची चालू झालेली आहे. आणखीन आपण एक सांगू, MMB व्हॉट्सअप ग्रुपला जोडण्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. नंबर आहे 9982333577. तर हा ऑफिसचा नंबर आहे. MMBचं जे ऑफिस आहे ते मुंबईला आहे आणि हा ऑफिसचा नंबर आहे. जर तुम्हाला जोडायचं आहे आपला व्हॉट्सअप ग्रुपला, MMB व्हॉट्सअप ग्रुप याला जर जोडायचं आहे तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. मी पुन्हा एकदा नंबर सांगते, 9982333577. आणखीन एक नंबर आहे, हा नंबर आहे 8104957857.
आणि हा आहे सिस्टर नीता सॉलोमनचा नंबर आहे. आणि एक मिनिट, सिस्टर सॉलोमनचा एक नंबर आहे, तो आहे 9828996041. पुन्हा एकदा मी हा नंबर सांगते, 9828996041. तर हे सर्व नंबर आहेत. तर तुम्हाला, आणि हा जो नंबर आहे 777 जे बोललेले आहे मी, तो ऑफिसचा नंबर आहे. आणि मी सांगू इच्छिते तुम्हाला की जर तुमच्या मनामध्ये जर परमेश्वर प्रेरणा टाकत आहे, जर काही मासी मंथन बैठकला जर काही तर तुमच्या मनामध्ये असेल देणगी देण्याचं, बघा मासी मंथन बैठक काही जबरदस्ती करीत नाही. तुमची जी इच्छा आहे, 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, जी तुमची इच्छा. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, दुसऱ्या करंती आणि त्याचा 9 अध्याय 7 वचन असं सांगतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. त्याच्यासाठी आपली जसं परमेश्वर आपल्या मनामध्ये प्रेरणा टाकन तसं आम्ही देऊ शकतो. कारण की MMB म्हणजे मसी मंथन बैठक खूप काम करीत आहे. तर हे होती माझी छोटीशी आपली काय म्हणतात सूचना. आणखीन एक सांगू इच्छिते की MMB युथ मीटिंग ही दर 15 दिवसाला होते आणि ती शुक्रवारची असते, बरोबर ना? शुक्रवारची असते. पाठीमागं मांडी करून बस म्हणून बोलले होते तुला पाठीमागं. तर MMB युथ मीटिंग म्हणजे जवान लेकरांची मीटिंग सुरू केलेली आहे. तर ती मीटिंग शुक्रवारी म्हणजे 15 दिवसाच्या नंतर जो शुक्रवार येतो, म्हणजे एक शुक्रवार सोडून दुसऱ्या शुक्रवारी, अशी जी शुक्रवारची मीटिंग होती ती युथ लेकरांसाठी आहे, जवान लेकरांसाठी आहे, मुलं असोत किंवा मुली असोत. तर ह्या मीटिंगसाठी जर तुमच्याकडं मुलं आहेत, जवान लेकरं आहेत, जे कोणी जर येऊ इच्छितात, शिकायची त्यांना जर इच्छा आहे, तर तुम्ही त्यांना पण जॉईन करू शकता. आणि त्या चालवतात, आता सध्या पास्टर डॅनियल राज चालवत आहेत, पण काही दिवसाच्या नंतर सिस्टर पॉलोमी ते चालवणार आहेत. तर त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते. पॉलोमी घोष असं त्यांचं नाव आहे. पॉलोमी घोष असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा नंबर आहे 919073837362. मी पुन्हा एकदा तो नंबर सांगते, 919073837362. हा सिस्टर पॉलोमी यांचा नंबर आहे. आणि ह्या युथ ग्रुप चालवणार आहेत काही दिवसानंतर. कारण की आता जे म्हणजे सध्या पास्टर डॅनियल राज हे चालवतात, पण काही दिवसानंतर ह्या चालवतील. तर ही होती आपली शिक्षा. आणि आणखीन काय आहे, लवकरच सुरू होत आहे बायबल कॉलेज मुंबईमध्ये. ते अंधार झाला बघ बरं, काय झालं? लवकरच सुरू होत आहे मुंबईमध्ये बायबल कॉलेज. तर जर तुमची शिकण्याची इच्छा आहे, जर तुम्हाला शिकायचं आहे आणि खरी शिक्षामध्ये यायचं आहे आणि खरं शिक्षण घेऊन फक्त बसायचं नाही, तर खरी शिक्षा घेऊन लोकांपर्यंत जायचे, तर त्याच्यासाठी बायबल कॉलेज आहे, मुंबईमध्ये सुरू होणार आहे. तर ते 7 दिवसाचं बायबल कॉलेज आहे. 7 दिवसामध्ये 12 लोकांचं बायबल कॉलेज आहे, म्हणजे 7 दिवस 12 लोक. तर त्याच्यामध्ये काय काय नाव लिहिलं ते D12 ना, D12. हा, तर त्याचं शॉर्ट फॉर्म असं नाव आहे D12. तर तुम्ही D12 म्हणजे 7 दिवस 12 लोक. तर असं ते 7 दिवसाचं एक होणार आहे. म्हणजे जर पुरुषांचं 7 दिवस झाल्याच्या नंतर महिलांचे 7 दिवस, आणि परत जर महिला असले तर महिलांचे 7 दिवस. नंतर मग जर अख्खं चर्च येऊ इच्छित 12 लोकांचं, तर चर्चमध्ये मग ते फक्त त्यांचा एक ग्रुप राहणार आहे, फक्त एक चर्च, आणि 7 दिवस 12 लोक. तर मग आणि बायबल कॉलेजसाठी फी ठेवलेली आहे. कारण की कोणतेच असे म्हणजे एवढे वर्षापासून पास्टर डॅनियल राज शिकवतात, पण त्यांनी कोणाकडून 1 रुपया घेतला नाहीये. पण हे बायबल कॉलेज जे आहे त्यासाठी
2 BHK चा एक हे घेतलेला आहे, काय म्हणतात, फ्लॅट घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आणि जेवण मिळणार आहे 4 टायमाचं, आणि आपल्याला सगळं काही सुविधा त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बायबल कॉलेजचे फक्त आणि फक्त 5,000 रुपये आपली फी राहणार आहे. तर कोणाची जर इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच जोडा आणि नक्की ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा, जे मी पहिलं सांगितलं 777चा नंबर. तर तुम्ही त्या ठिकाणी पास्टर डॅनियलचा जो ऑफिसमध्ये असतो तो नंबर, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. आणि तुम्ही तुमच्यासाठी बायबल कॉलेज जर जॉईन करायचे तर तुम्ही कसे म्हणजे किती वयाचे असू द्या, पण तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे फक्त लहान लेकरं नाही तर नाही का चुकीचं घेणार तुम्ही. बरं. हा हा 18-20च्या पुढं. तर ठीक आहे. तर आजच्या वचनाकडे येऊया आपण. ही होती माझी सूचना, आणि ही सूचना मी प्रत्येक संदेशामध्ये मला द्यायची आहे. कारण की काय ऍक्टिव्हिटी होती, म्हणजे काय चाललंय मसीमंथन बैठकमध्ये, हे आम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि सांगायला पाहिजे. तर या आजचा विषय आहे पेत्राचे पुस्तकाचं अध्ययन. पेत्राच्या पुस्तकाचं अध्ययन. तर पहिल्यांदा आपण वाचूया एक वचन. वचन असं आहे, फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय आणि 2 वचन. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 2 वचन. भेटलं? 3 अध्याय 2 वचन. कुत्र्यांविषयी सावध असा. हा, कोणाविषयी? कुत्र्यांविषयी सावध असा. हा. वाईट कर्म करण्याविषयी सावध असा. हा. जे व्यर्थ सुतेचे त्याच्याविषयी सावध असा. काय आहे परत एकदा? जे व्यर्थ सुतेचे त्यांच्याविषयी सावध असा. कुत्र्याविषयी सावध असा, वाईट कर्म करणाऱ्यांविषयी सावध असा, असा जे व्यर्थ सुनतेचे, असा जे व्यर्थ सुनतेचे. जे व्यर्थ सुनतेचे म्हणजे त्यांची सुनता. आता सुनता म्हणजे बायबल असं सांगतं नवीन करारामध्ये सुनता जुन्या करारामध्ये होत होती, पण नवीन करारामध्ये असं म्हटलंय की आपल्या अंतःकरणाची सुनता. प्रेज लॉर्ड. तर ते माझं टॉपिक नाहीये, पण जे व्यर्थ सुनतेचे त्याविषयी सावध असा. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. कुत्र्यांविषयी सावध असा. आता हे बायबलचे वचन आहेत, हे काही आम्ही म्हणत नाही. म्हणजे बायबल आपण म्हणतो का बायबल असं सांगतं का, किंवा बायबलमध्ये असं लिहिलंय का? तर बघा, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की कुत्र्यांविषयी सावध राहा. कुत्र्याविषयी. प्रेज लॉर्ड. तर मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. कुत्र्यांविषयी सावध असा, वाईट कर्म करणाऱ्यांविषयी सावध असा, असा जे व्यर्थ सुनतेचे, सुनतेचे त्याविषयी सावध असा. व्यर्थ सुनतेचे त्याविषयी सावध असा. तर हे कशासाठी लिहिलेलं आहे? कारण की आम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. आम्ही सावध राहिलं पाहिजे, कारण की शैतान नाही का इतका शोधत फिरत आहे आजकाल. कारण की लोक पण त्याच्या झाशामध्ये सहजपणे जातात. तर त्यासाठी वचन असं सांगतं, कुत्र्यांपासून काय करा, सावध असा. तर आम्हाला चौकस नाही का, हिंदी बायबल सांगतं की चौकस रहो, है ना. तर आम्हाला कसं पाहिजे, सावध राहायचं. सावध असा म्हणजे बायबल आम्हाला सांगतं सावध असा. तर आम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आता येऊया आपल्या वचनाकडे. तर पेत्राचे पहिले पत्र, आपला विषय हा आहे आज पेत्राच्या पुस्तकावर अध्ययन. पहिला पेत्र 4 अध्याय नाही, 4 नाही, पहिले पेत्र 4 अध्याय 11 वचन बरोबर. पहिले पेत्राचे पहिले पेत्र
हम्म. हम्म. नाही, पहिलंच पेत्र पहिलाच अध्याय आणि 4 ते 11 पर्यंत आहे, असं असं असेल. जर कोणी बोलतो, हा तेच असं 4 अध्याय 11 वचन तो मी वाचते, थांब. जर कोणी बोलतो हम्म. जर कोणी बोलतो तर त्याने आपण देवाची वचने बोलत आहो हम्म. असे बोलावे. हम्म. जर कोणी सेवा करतो हम्म. तर त्याने आपण ती सेवाने हा पुखरलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताकडून देवाचे गौरव व्हावे. गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ त्यालाच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय आहे पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 11 वचन काय सांगते, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. जर कोणी बोलतो तर त्याने आपण देवाची वचने बोलतो असे बोलावे. जर कोणी बोलतो तर आपण देवाची वचने बोलतो असं बोलावे. म्हणजे आम्ही जर देवाची वचने बोलतोय तर आम्ही नाही का असं आमचे पास्टर डॅनियल बोलतात लल्लू पंजू सारखं नाही पाहिजे, है ना. कसं पाहिजे, जसं परमेश्वराने बोललंय ना तसं आम्हाला बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. तर असं सांगते वचन, असं सांगते जर कोणी बोलतो तर त्याने आपण देवाची वचने बोलतो आहे असे बोलावे. जर कोणी सेवा करतो तर त्याने आपण ती देवाने पुरवलेल्या शक्तीने करत आहो अशी करावी. काय आहे, परत एकदा वाचते मी. जर कोणी सेवा करतो तर त्याने आपण ती देवाने पुरवलेली शक्तीने करीत आहो अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताकडून देवाचे गौरव व्हावे. गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ त्यालाच आहे. आमेन. गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ त्यालाच आहे. आमेन. आमेन म्हटले या ठिकाणी, म्हणजे सदा सर्व काळ गौरव आणि पराक्रम हे कोणाचे आहेत, तर परमेश्वराचे आहेत. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, तर आता आपण येऊया पेत्र कोण होता. आपण पाहू पेत्र कोण होता. ठीक आहे, आता आपण पाहूया पेत्र कोण होता. तर येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य पेत्र. येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य कोण होता, पेत्र. ठीक आहे, तर योहानाचा पहिला अध्याय, योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 44 वचन. काढलं का तू? 44. फिलिप तर अंद्रिया व पेत्र याचे गाव बेथसदा इथला होता. बेथसदा इथला होता. बस एकच आहे ना. फिलिप तर अंद्रिया व पेत्र यांचे गाव बेथसदा इथला होता. बेथसदा इथला होता. आता आपण पाहूया बेथसदा इथला होता. मग आपण नवीन करारात सर्वात जास्त आपण पाहतो पेत्र, जसं म्हणजे नाही का पेत्र, आपण बरेच लोक म्हणतात नाही का पेत्रांनी काय केलं की येशू ख्रिस्ताचा 3 वेळा नकार केला. येशू ख्रिस्ता म्हणजे पेत्र तर असा होता. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, तर आपण पाहतो की पेत्र कसा होता. आणि पेत्र तर आपण आता वाचलं की येशू ख्रिस्ताचा तो पहिला शिष्य होता. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहायचंय की नवीन करारात सर्वात जास्त नाव पेत्राचं आहे. नवीन करारामध्ये सर्वात जास्त नाव कोणाचं आहे, पेत्राचं आहे. तर येशूने पण सर्वात जास्त पेत्राला संगती बोलवलं. पेत्रा संगती बोलला, म्हणजे येशूने पण सर्वात जास्त पेत्रा संगती बोलला. म्हणजे येशू ख्रिस्त सगळ्यात जास्ती पेत्रा संगती बोलला.
सर्वात जास्त येशू पेत्रालाच रागवला. सर्वात जास्त येशू दरवाजा बंद करून आवाज बंद करता. सर्वात जास्त येशू पेत्रालाच रागवला. सर्वात जास्त येशू पेत्रालाच रागवला. सर्वात जास्त वाहवा पण पेत्रालाच मिळाली. सर्वात जास्त वाहवा पण पेत्रालाच मिळाली. म्हणजे पेत्राचं जीवन, म्हणजे पेत्राचं काय, कसा होता पेत्र, ते मी तुम्हाला समजून सांगते. म्हणजे जसं जसं मी पेत्राच्या पुस्तकामध्ये आपण वचनामध्ये जाऊया ना, तसं तसं तुम्हाला समजेल की पेत्र कसा होता, म्हणजे त्याचं जीवन काय होतं. पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी नवीन विश्वासामध्ये आला तर पेत्रांनी किती म्हणजे परमेश्वर येशू ख्रिस्त पेत्राला जास्त रागवला. म्हणजे पेत्रावर प्रेम करत होता आणि पेत्र पण नाही का बोलत होता. तसं मी वाचणार आहे, तर तुम्हाला तसं समजायला पाहिजे की म्हणून पेत्राचं जीवन म्हणजे पहिल्यांदा कसं होतं ते तुम्हाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शैतान हे नाव पण पेत्रालाच मिळालं होतं. प्रेज द लॉर्ड. शैतान हे नाव पण पेत्रालाच मिळालं होतं. येशूने प्रार्थना फक्त पेत्रासाठीच केली होती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो नवीन करारात सर्वात जास्त नाव पेत्राचं आहे, है ना, पेत्राचं आहे. येशूने पण सर्वात जास्त पेत्रासंगती बोलला. येशूने पण सर्वात जास्त पेत्रासंगती बोलला. सर्वात जास्त येशू पेत्राला रागवायचा. सर्वात जास्त येशू पेत्राला रागवायचा. सर्वात जास्त येशू पेत्राची वाहवा करायचा. म्हणजे पेत्र तो चांगला आहे, म्हणजे असं वाहवा केली. प्रेज द लॉर्ड. तर सर्वात जास्त वाहवा पण पेत्रालाच मिळाली. शैतान हे नाव पण पेत्रालाच मिळाले होते. आणि येशूने प्रार्थना फक्त पेत्रासाठीच केली होती. येशू ख्रिस्ताने प्रार्थना फक्त पेत्रासाठीच केली होती. तर आपण पाहतो लूक याचा 22 अध्याय आणि 32 वचन काय सांगत आहे. कारण की आपण येशू ख्रिस्ताने कशी विनंती केली पेत्रासाठी ते आपण पाहूया. लूक याचा 22 अध्याय आणि 32 वचन काय सांगत आहे. 32 लवकर. परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि एकदा तू फिरलास म्हणजे तू आपल्या भावांना स्थिर कर. काय म्हटलं येशू ख्रिस्त. म्हणजे या ठिकाणी काय सांगत येशू ख्रिस्त स्वतः त्याला म्हणतो, परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली. कोणी विनंती केली. येशू ख्रिस्ताने विनंती केली की पेत्रासाठी प्रार्थना केली. मी आता तुम्हाला सांगितलं ना की येशू ख्रिस्ताने पेत्रासाठी फक्त पेत्रासाठीच प्रार्थना केली. तर अशी प्रार्थना केली की कशामध्ये येते. लूक याचा 22 अध्याय आणि 32 वचन आहे. तर ते वचन आहे, परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि एकदा तू फिरलास म्हणजे तू आपल्या भावांना स्थिर कर. है ना, आपल्या भावांना काय कर, स्थिर कर. म्हणजे ज्यावेळेस तू स्थिर होशील त्यावेळेस तू तुझ्या भावांना पण तसं स्थिर कर. मग पेत्राने म्हटले तू मसीहा आहेस. तेव्हाच पेत्राने काय म्हटले, तू, म्हणजे पेत्राने हे ओळखून घेतलं होतं की तू मसीहा आहेस. मसीहा म्हणजे तू परमेश्वराने तुला पाठवलंय, म्हणजे परमेश्वराने तुला निवडलेला आहे, परमेश्वराचा तू पुत्र आहेस आणि परमेश्वराने तुला पाठवले. तेव्हाच काय झालं, तेव्हा आपण वाचू वचन मत्ती याचा 16 अध्याय 18 वचन. आता हे सगळं पेत्राचं जीवन आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये तुम्ही टिक मार्क करून ठेवा किंवा लिहून ठेवा वचन. म्हणजे काय होते आपल्याला तशी बायबलमध्ये आपण वचन वाचू शकतो, म्हणजे त्याच्यावर आपल्याला मनन करता येते. मत्ती याचा 16 अध्याय 18 वचन. आणखी मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन. काय म्हटलंय, मंडळी रचेन. मी आपली
आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व मृत लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. नाही, बस एकच. तर काय मत्तेचा 16 अध्याय आणि 18 वचन काय सांगते, आणखी मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस. पेत्र आहेस म्हणजे पेत्र म्हणजे काय प्रियांनो? पेत्र म्हणजे खडक. पेत्र म्हणजे एक नाही का चट्टान म्हणू शकतो. पेत्र म्हणजे खडक म्हणू शकतो. कारण की प्रभू येशू ख्रिस्त काय सांगते पेत्राला की तू पेत्र आहेस. पेत्र म्हणजे खडक किंवा मोठा खडकच बोलू शकतो आपण. पेत्र म्हणजे तू पेत्र आहेस आणि या खडकावर, बघा या ठिकाणी काय लिहिलंय, तू पेत्र आहेस आणि या खडकावर, है ना. म्हणजे काय म्हटलंय, पेत्राला एक नवीन नाव मिळालं. मी ते पूर्ण वाचणार आहे पुढे. काय तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व मृत्यू लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत. मृत्यू लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत असं ख्रिस्ताने सांगितलं. असं प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्रासाठी बोललेलं आहे. कारण की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर, म्हणजे पेत्राला काय नाव मिळालं? पेत्राला खडक असं नाव मिळालं आणि ह्या खडकावर मी मंडळी रचीन. आणि त्या टायमाला ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला तोपर्यंत मंडळी नव्हती प्रियांनो. तोपर्यंत मंडळी स्थापित नव्हती झाली किंवा मंडळी असं म्हटलेलं नव्हतं. ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी हे बोललं, ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी हे म्हटलं मंडळी म्हणून, त्यावेळेस हे बायबलमध्ये नाव आलं. काय नाव आलं? की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. प्रेज लॉर्ड. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानी म्हटलंय मी आपली मंडळी या खडकावर. म्हणजे पेत्राला काय मिळालं? नवीन एक नाव मिळालं. प्रेज लॉर्ड. पेत्राचं काय नाव मिळालं? तर या ठिकाणी आपण पाहतो की पेत्राचे नाव बदलून गेले. पेत्राचे नाव काय झालं? बदललं. पेत्राचं नाव काय होतं? पेत्र होतं, है ना. शुमन म्हटलेला पेत्र. पण आता ह्या ठिकाणी अजून एक नाव काय मिळालं पेत्राला? तर आपण पाहूया. पेत्राचे नाव बदलून गेले होते. ग्रीक भाषेमध्ये काय त्याचं नाव? पेट्रोस. ग्रीक भाषेमध्ये त्याचं नाव येतं पेट्रोस. आणि अरेमिक भाषेमध्ये काय येतं? केफास. बरोबर है ना. अरेमिक भाषेमध्ये काय येतं? केफास. आणि ग्रीक भाषेमध्ये येतं पेट्रोस. आणि मराठीमध्ये आपण बोलतो पेत्र. प्रेज लॉर्ड. तर हे सगळं काही गुगल बाबा आहे, त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता, माहिती करून घेऊ शकता. तर आपण बघूया. तो पेत्रच होता की त्याने पहिले पाऊल ठेवले. कुठे ठेवले? तो पेत्रच होता की पहिले त्यांनी पाऊल दोन्ही ठिकाणी ठेवले. दोन्ही ठिकाणी म्हणजे कुठे ठेवले त्यांनी? पेत्र ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस समुद्रावर चालला, पेत्र ज्यावेळेस समुद्रावर चालत होता आणि समुद्रावर चालता चालता ज्यावेळेस पेत्रांनी बघितलं की येशू ख्रिस्त समुद्रावर चालत आहे आणि पेत्राला पण वाटलं जर येशू ख्रिस्त चालत आहे तर मग मला पण चालायचं. आणि काय म्हटलं पेत्र? आपण पाहूया. तर पाऊल ठेवला. तर कुठे ठेवला? समुद्रावर पाऊल ठेवला. आणि समुद्रावर त्याने काय केलं? तिथं येशू ख्रिस्ता संगती चालला. म्हणजे तो पेत्रच होता की तोच, म्हणजे त्याला असं वाटत होतं नाही की प्रभू येशू ख्रिस्त जर चालत आहे तर मला पण चालायचंय. म्हणून तो त्या विश्वासामध्ये समुद्रावर देखील तो चालला. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त मेल्यातून उठला, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरण पावला, येशू ख्रिस्त मरणाच्या नंतर नाही का मरिया मगदलिया ज्यावेळेस सांगायला गेली की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी नाहीये, प्रभू येशू ख्रिस्त उठलाय, तर सगळ्यात पहिला कोण पळाला? पेत्र पळाला कबरेकडे. आणि सगळ्यात पहिला त्यांनी तिथं आतमध्ये पाऊल ठेवला आणि त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त इथं नाहीये. प्रियांनो, असा तो पेत्र होता, असा हा पेत्र होता. म्हणजे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त त्याला रागवला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला शैतान म्हटलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला वाटेल म्हणजे तसं त्याला बोलला, म्हणजे तसं तो तरी पण टिकून राहिला. माझं म्हणायचं तात्पर्य हे आहे की पेत्र तसा टिकून राहिला. तो जरी तो म्हणजे इतका प्रेम करत होता परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर. मला सांगायचं हे आहे. तर आपण पाहतो कबरेकडे गेला. पेत्रानेच ते रूप पाहिलं. पेत्राने कोणचं रूप पाहिलं? आपण पाहतो की पेत्राने प्रभूला काय केलं? पेत्राने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस डोंगरावरती प्रार्थना करायला गेला
आणि पेत्र, योहान आणि हे तिघ जण ज्यावेळेस खाली बसले होते आणि प्रभू येशू ख्रिस्त वरती गेला होता प्रार्थना करण्यासाठी, ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रूप, म्हणजे नाही का बायबल असं सांगतं की हे जे त्याचे शुभ्र वस्त्र आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताचं काय झालं होतं, शुभ्र वस्त्र इतके पांढरे झाले होते की त्याला बायबल असं सांगतं की त्याला धोबी पण इतके शुभ्र धुवू शकत नाही. म्हणजे असं त्याचं रूप. आणि पाहिलं कोणाला, एलियाला आणि मोशेला त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. म्हणजे हे रूप पण त्याने पेत्रानेच पाहिलं. कोणाचं? प्रभू येशू ख्रिस्ताचं. तर मग प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप त्या पेत्रानेच पाहिलं. तर आपण पाहूया कोणत्या कोणत्या अध्यायामध्ये. मत्तयाचा 26 अध्याय, मत्तयाचा 26 अध्याय एक मिनिट हा, हे काय 69 69 70 आहे ना. हा तर 70. मार्क याचा 14 66 आणि 68. लूक याचा 22 55 57 आणि योहान याचा 18 15. योहान याचा 18 15. मी पुन्हा एकदा सांगते. मत्तय 26 59 है ना, 69 आणि 70 आणि मार्क याचा 14 अध्याय 66 आणि 68. लूक याचा 22 अध्याय 55 ते 57. हे वचनामध्ये आपण पाहू शकता, तुम्ही पाहू शकता नंतर वाचून. आणि आपण आता पुढे चालूया. तो पेत्रच होता की त्याला सांगितले माझी मेंढरे चार, है ना. तो पेत्रच होता की त्याला सांगितले, कोणी सांगितले? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की तू माझी मेंढरे चार. पेत्राला सोडवण्यात आले. पेत्राला कुठे सोडवण्यात आले? ज्यावेळेस पेत्राला जेलमध्ये टाकलं, ज्यावेळेस पेत्राला नाही का इथं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगू नको किंवा सुवार्ता सांगू नको आणि असं करून करून काय करायचे, त्याला जेलमध्ये टाकायचे. मग जेलमधून सुद्धा ते साखळदंड सुद्धा काय केलेले, तुटले आणि पेत्राला त्या ठिकाणी सोडवण्यात आलं. म्हणजे स्वर्गदूतांनी त्या ठिकाणी काय केलं, सोडवलं. कोणाला? पेत्राला. तर आपण पुढे पाहूया. काय सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू माझी मेंढरे चार, म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतोस का, माझ्यावर प्रीती करतोस का, असं 3 बाऱ्या पेत्राला विचारण्यात आलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्रा म्हटला, हा प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो. आणि तिसऱ्यांदा म्हणतो, प्रभू तुला माहितीये मी तुझ्यावर प्रेम करतो, आहे ना. म्हणजे मी तुला माहिती प्रभू, आणि म्हणून तुला माहिती म्हटला. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला की तू माझे मेंढर चार, माझे मेंढर चार. आपण पाहूया योहान याचा 21 अध्याय 18 वचन. मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा तू स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येत असे येथे जात असत. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा तू आपले हात पुढे पसरशील व दुसरा तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तेथे तुला नेईल. आता पेत्राला प्रभू येशू ख्रिस्तांनी असं सांगितलंय की जेव्हा तू काय, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. योहान याचा 21 अध्याय 18 वचन काय सांगते, मी तुम्हाला सांगते. मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा तू स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येत असे तेथे जात असस, है ना. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा तू आपले हात पुढे पसरशील आणि दुसरा तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की पेत्राला कसं मरण येणार आहे. आपण पुढे वाचायचंय की पेत्राला कसं मरण येणार आहे, म्हणजे कशा मरणाने प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव देणारे पेत्र या ठिकाणी असे लिहिले. म्हणजे तू जेव्हा म्हातारा होशील, प्रभू येशू ख्रिस्ताने इथं काय सांगितलं, तू जेव्हा म्हातारा होशील, म्हातारा झाल्याच्या नंतर तुझ्या इच्छाच नाही, म्हणजे तुझी इच्छाच येणार नाही. जेव्हा तू तरुण होतास म्हणजे त्यावेळेस तुझी इच्छा जसं वाटत होतं तसं तू जात होतास, पण ज्यावेळेस तू म्हातारा होशील त्यावेळेस तुझी इच्छा नाहीये तिथं जाण्याची, तरी पण तुला तसं कंबर बांधून तुला तिथं नेतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं होतं की तुझं मरण कशा मरणाने तुम्हाला गौरव देणार आहेस. प्रेज द लॉर्ड.
प्रियांनो, मरणापर्यंत. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की तुला मरावं लागलं तरी तू विश्वासामध्ये टिकून राहा. तुला मरण आलं तरी पण तू विश्वासामध्ये टिकून राहा. म्हणून पेत्राला सांगितलं, तू तरुण होतास ना, तोपर्यंत तुझी इच्छा जिकडे जात होती तिकडं तू जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील त्यावेळेस तुझी इच्छा नाही असं दुसरे तुझी कंबर बांधतील आणि तुझी इच्छा नाही तिथं तुला काय करतील, तुला घेऊन जातील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तेव्हा सांगून दिलं की तुला कसं मरणाने, म्हणजे तुझ्या कशा मरणाने तुम्हाला गौरव देणार आहेस, कशा मरणाने तुम्हाला गौरव देणार आहेस. प्रेज लॉर्ड. तर आपण आणखीन एक वचन वाचूया, योहानेचा 21 अध्याय आणि 19 वचन. योहान 21 अध्याय 19 वचन. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करणार हे सुचवित तो असे बोलला. कोण सुचवित असे बोलला? प्रभू येशू ख्रिस्त, है ना. मी तुम्हाला आता सांगितलं. आणि हे बोलल्यानंतर तो त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. काय म्हणाला? म्हणजे ज्यावेळेस तू तरुण होतास तेव्हा तुझी इच्छा आहे तिथे तू जात होतास, है ना. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, तर योहान शुभवर्तमान याचा 21 अध्याय आणि 19 वचनामध्ये असं सांगितलंय की तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचं गौरव करणार आहे हे सुचवित होता. लक्षात येतंय का तुम्हाला काय सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, पेत्र काय करत आहे, त्याची सेवा करत आहे. पेत्र त्याची सेवा करत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे, तुझ्या इच्छाच येणार नाही जेव्हा तू म्हातारा होशील, तुझ्या इच्छाच येणार नाही त्यावेळेस तुला तुझी दुसरी कंबर बांधते. म्हणजे आता तू जेव्हा तरुण आहे तू स्वतःची कंबर बांधून तू काय करत आहे, तुझ्या इच्छाच येतात तिकडे तू जातेस. पण ज्यावेळेस तू म्हातारा होशील, आणि ह्या वचनामध्ये काय सांगितलंय की तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचं गौरव करणार हे सुचवित होता. तो कोणत्या प्रकारे देवाचं गौरव करशील, कोणत्या मरणाने, कोणत्या प्रकारे, है ना. काय कोणत्या प्रकारच्या मरणाने, कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचं गौरव करणार हे सुचवित होता. हे सुचवित तो असे बोलला. कोण असे बोलला? प्रभू येशू ख्रिस्त असे बोलला, है ना. कोणत्या मरणाने देवाचं गौरव करशील ते परमेश्वर काय करत होता, प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सुचवित होता. आणि नंतर काय सांगत आहे, असे बोलला म्हणजे सुचवित तो असे बोलला. आणि हे बोलल्यानंतर तो त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. कोण त्याला म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, पेत्राला म्हणाला की तू माझ्या मागे ये, है ना. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो ना प्रियांनो, पूर्णपणे स्वतःला, ज्यावेळेस आम्ही स्वतःच पूर्णपणे समर्पण करतो प्रभू येशू ख्रिस्ताला, त्यावेळेस वचन असं सांगतं की नाही का, जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे लाभ आहे. जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे लाभ आहे. मग आम्हाला जगणं ख्रिस्तामध्ये जगायचंय आणि मरायचं तर ख्रिस्तामध्ये मरायचंय. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की तुला मरावं लागलं तरी तू विश्वासामध्ये टिकून राहा. आणि म्हणून मी ज्या वेळेस माझ्या संदेशामध्ये ज्या वेळेस सांगत आहे, मी हा शब्द सतत बोलत आहे की आम्हाला मरावं लागलं तरी आम्हाला काय करायचंय, विश्वासामध्ये टिकून राहायचंय. प्रेज लॉर्ड. या आता आपण सुरू करूया आपलं पहिला अध्याय, जे पेत्राच्या पुस्तकाचं जे अध्ययन आहे, जो विषय आहे, इथून आपण सुरुवात करूया. पेत्राच्या पुस्तकाचं अध्ययन, है ना. काय विषय आपला आज? पेत्राच्या पुस्तकाचं अध्ययन. तर आपण अध्याय 1, पेत्राचं पुस्तक अध्याय 1 वचनापासून आपण वाचूया. पहिले पेत्र वाचू का मी? पहिलाच अध्याय घ्यायचा. पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषित यांच्याकडून पंत गली थांब तुला नाही वाचता येणार ते. एक मिनिट.
तर आपण पाहू पहिला अध्याय आणि 1 वचनापासून आपल्याला वाचायचंय. तर 1 आणि 2 वचन आहेत. तर पेत्र येशू ख्रिस्ताचा प्रेषित है ना, याच्याकडून पंत, गलतिया, कपदुकिया, आशिया आणि बिथुनिया यामध्ये पांगलेले प्रवासी. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. पेत्र येशू ख्रिस्ताचा प्रेषित ह्याच्याकडून पंत, गलतिया, कपदुकिया, आशिया आणि बथुनिया यामध्ये पांगलेले प्रवासी. दुसरं वचन वाचते आपण. देव बापाच्या पूर्वज्ञानाप्रमाणे आत्म्याकडून झालेल्या पवित्रकरणाने आज्ञाकिंत होण्यासाठी आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे शिंपडणे होण्यासाठी निवडलेले त्यांना तुम्हाला कृपा आणि शांती विपुल होत. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की जे पंत, गलतिया, कपदुकिया, आशिया आणि बिथुनिया यामध्ये पांगलेले प्रवासी हे होते. की आपण पाहतो की टर्की हा जो शहर आहे, टर्की हा शहर जे पांगलेले लोक होते. आपण पाहतो पांगलेले लोक होते, पण ते पांगलेले लोक टर्कीमध्ये होते. पण ते टर्कीचे जे आसपासचे जे गाव असतात, म्हणजे जे छोटे छोटे जे शहर असतात त्याच्यामध्ये हे होते. काय काय नाव घेतले होते मी? जे पंत, गलतिया, कपदुकिया, आशिया आणि बथुनिया यामध्ये पांगलेले प्रवासी हे होते टर्की शहरामध्ये. कुठे होते हे? टर्की शहरामध्ये. आणि टर्की शहरामध्ये जसं ह्या दिवसामध्ये पूर्ण टर्की शहर ख्रिस्ती शहर होतं. यामध्ये पूर्ण टर्की शहर काय होतं? ख्रिस्ती, म्हणजे येशू ख्रिस्ताला प्रेम करणारे, येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे, असं पेत्राने काय केलं होतं? ह्या सगळ्यांना काय केलं होतं? येशू ख्रिस्ताची सुवार्ता किंवा येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगून यांना काय केलं होतं? आपल्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला, म्हणजे सगळेजण एकत्र झाले होते. टर्कीमध्ये जेवढे हे शहर होते हे सगळे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे होते. म्हणजे हा देश पूर्ण काय सांगत होतं? ख्रिस्ती शहर होता, है ना. हे एवढे शहर काय होते? या टर्की मधले जेवढे हे छोटे मोठे जे गाव असतील, शहर असतील, जसं आपल्या अहमदनगर मध्ये एवढे नाही का छोटे मोठे गाव आहेत, तसं ह्या टर्की शहरामध्ये एवढे सगळे जे काय असतील गाव किंवा काहीतरी म्हणू शकता तुम्ही, शहर म्हणा किंवा गाव म्हणा, पण त्याच्यामध्ये एवढे सगळे लोक होते ना, तेवढे लोक काय करत होते? ख्रिस्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे होते. म्हणजे कसं पेत्राने असं सेवा केली प्रभू येशू ख्रिस्त गेल्याच्या नंतर, आणि अशी सेवा केली की एवढे लोकांना काय केलं? त्यांनी शुभवर्तमान सांगितलं. तसं मी पुढे वाचणार आहे, मग तुम्हाला ते समजेल. आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय. या ठिकाणी असंच बोट राहू दे आणि ते काढ. प्रेषितांची कृत्य 20 अध्याय आणि 29 वचन वाचायचे आपल्याला. प्रेषित 20:29. 20 अध्याय 29 वचन. कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्यानंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील. काय आहे ते? कळपामध्ये क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील. कारण की पेत्र असं सांगतो, आपल्याला बघायला मिळतं. कारण की ह्या पूर्ण टर्की शहरामध्ये जेवढे लोक पांगलेले होते, तेवढे लोक विश्वास ठेवणारे होते. तेवढ्या लोकांनी काय केलं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं होतं, विश्वास ठेवणारे होते. आणि नंतर आपण हे पाहतो की नाही का प्रेषित 20 आणि 29 मध्ये काय सांगितलंय? की माझे जाणे झाल्यानंतर, है ना, माझे जाणे झाल्यानंतर काय? मी वचन वाचून दाखवते. कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्यानंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील. क्रूर लांडगे. आणि प्रियांनो, तसंच झालं.
क्रूर लांडगे शिरले आणि आता बघा तुम्ही तिथर बिथर झालेले. आणि आपण पाहतो की हे जे टर्की शहर आहे, या टर्की शहरामध्ये जेव्हा आपण बघतो की काय ह्या शहरामध्ये आता काय ते लोक आहेत का, जर मी तुम्हाला वही जर दाखवली तर तुम्हाला कदाचित समजेल. मी माझ्या वहीमध्ये ते चित्र आमच्या कृपा सिस्टर आहेत त्यांनी ते केलेलं आहे ते. आणि हे टर्की शहर जे होतं त्या ठिकाणी दाखवू शकते मी, हे बघा असं. आणि हे सगळं पास्टर डॅनियल राजनी केलेलं होतं आणि मी तसं उतरून घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी जे टर्की शहर होतं त्या टर्की शहरामध्ये आता पूर्णपणे मुसलमान आहेत त्या ठिकाणी, आणि बुद्धिस्ट आहेत, मुसलमान, पण मुसलमानाची जास्त संख्या आहे. तर प्रेज द लॉर्ड, मुसलमानाची त्या ठिकाणी जास्त संख्या आहे. आणि त्या ठिकाणी सगळे तितर बितर म्हणजे इतक्या विश्वासामध्ये पेत्राने एवढं काम केलं होतं की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि लोकांनी ठेवला होता. पूर्ण शहर, टर्की शहर काय होता, विश्वासामध्ये आलेला होता. पण आज त्या ठिकाणी जर आपण पाहतो जास्त जास्त लोक मुसलमान आहेत. आणि मग काही बुद्धिस्ट आहेत, काही नाही का बौद्धिस्ट आहेत, कोणी भरपूर काही लोक आहेत तिथं, हिंदू लोक आहेत, अजून कोणी असे भरपूर लोक त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय वाचलं की माझं जाणं झाल्याच्या नंतर आहे ना, पेत्राचं काय आता वाचलं आपण काय ते प्रेषित 20:29 काय, कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्यानंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे है ना, कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील. आणि तसंच झालं प्रियांनो. आणि ते क्रूर लांडगे शिरले आणि पूर्ण कळपाला तिथर बिथर केलं, पूर्ण पांगून टाकलं. आणि आज त्या ठिकाणी सगळे नाही का छोटे छोटे आणि ख्रिस्ताला न ओळखणारे असे लोक झालेले आहेत प्रियांनो. म्हणून पहिल्यांदाच मी जसं वाचलं, पहिल्यांदा जे आपण वचन वाचलं की ते काय वाचलं की कुत्र्यांपासून काय राहा, सावध राहा है ना, कुत्र्यांपासून काय राहा, सावध राहा. म्हणून ते पहिल्यांदाच ते वचन असं याच्यासाठीच होतं की लोक जर असे करतात, जर ते एक आपलंच ख्रिस्ताचं बायबल मधलेच वचन घेऊन जर ते काहीतरी वेगळं वाकडं सांगतात आणि काय नाही का, बायबल हिंदीमधून वचन सांगते की टेडी मेडी बाते, म्हणजे विपरीत बाते, मराठी बायबल सांगते विपरीत बाते बोलतील, ते तुम्हाला विपरीत सांगतील, म्हणजे काहीतरी विपरीत करून सांगतील आणि तुम्हाला काय करतील, ख्रिस्तापासून बहकवतील. म्हणून क्रूर लांडग्यापासून सावध राहा, हे वचन मी पहिल्यांदाच वाचून दाखवलं प्रियांनो. म्हणून आपल्याला ध्यान द्यायचंय की आम्हाला सावध राहायचंय, की ख्रिस्ताने आम्हाला जर सावध राहायचं सांगितलं तर का सांगितलंय ह्याच्यासाठी. आणि ख्रिस्ताने जर हे वचन दिलंय, काय दिलंय की कुत्र्यांपासून सावध राहा. जर कुत्र्यांपासून आम्हाला सावध राहायचं तर खरंच राहायचं का, कारण की हे सर्व तिथर बिथर करून टाकणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. या आपण पेत्राचे पहिले पत्र आणि पहिला अध्याय 3 वचनापासून 3:5 ते 8 वाचायचे आपल्याला. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. त्याने आपल्या मोठ्या दयाप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यामधून पुन्हा उठवण्याच्या द्वारे आपणास जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म दिला आहे, याकरिता की अविनाशी आणि निर्मळ व न कोमजणारे जे वतन तुम्हासाठी आकाशामध्ये राखून ठेवलेले आहे ते तुम्हास प्राप्त व्हावे. ते तुम्हास काय व्हावे, प्राप्त व्हावे. जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास तयार आहे, ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. त्याविषयी तुम्ही उल्हासात तरी आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षामुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे, यासाठी की जे नाशवंत सोने अग्नीच्या योग्य पारखले जाते, त्यापेक्षा तुमच्या विश्वासाची जी परीक्षा फार मोलाची आहे, ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस स्तुती व मान व गौरव यास योग्य अशी निघावी.
त्याला पाहिले नसतानाही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. आता जरी त्याला तुम्ही पाहत नाही तरी त्याच्यावर विश्वास ठेवीत तुम्ही अनिवाचा व गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. प्रेज द लॉर्ड. आता मी पुन्हा एकदा वाचून दाखवते, कारण की फास्ट फास्ट वाचल्यावर समजणार नाही, नाही का. तर मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. त्याने आपल्या मोठ्या प्रेमदयेने येशू ख्रिस्ताच्या मेलेल्या मधून पुन्हा उठवण्याच्या द्वारे आपणास जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म घेतला. कुणी जन्म घेतला? पुन्हा जन्म कोणी घेतला? तर प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा जन्म घेतला आहे, याकरिता की अविनाशी आणि निर्मल व न कोमजणारे जे वतन तुम्हासाठी आकाशामध्ये राखून ठेवलेले आहे ते तुम्हास प्राप्त व्हावे, जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास तयार आहे. शेवटल्या काळी प्रकट होण्यास तयार आहे. एक एक वचन कसं आहे, काय आहे हे तुम्ही ध्यान देऊन ऐका, कारण की आपल्याला पुढं मग समजायला पाहिजे आम्हाला काय वाचलंय, आम्ही म्हणजे कसं आम्ही वाचतोय आणि काय आम्हाला समजतंय ना. तर ह्याच्यासाठी की तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. शेवटल्या काळी प्रकट होण्यास तयार आहे, ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. देवाच्या शक्तीने विश्वासाद्वारे राखलेले आहात. त्याविषयी तुम्ही उल्हासता. तर आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षेमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे. दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे. प्रियानो, दुःख काय सोसणे त्यावर मी थोडस बोलू इच्छिते, कारण की दुःख काय सोसणे, तर त्या काळामध्ये, पहिल्या काळामध्ये असं होतं की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची शुभवर्तमान जे लोक घेऊन जायचे त्या लोकांना खूप छळल्या जायचं, कारण की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगून देत नव्हते. सहजासहजी कोणाला त्या ठिकाणी म्हणजे असं मोकळ्यापणाने बोलून देत नव्हते, है ना. म्हणून आणि डायरेक्ट काय करायचे माहितीये का, त्या टायमाला जुन्या काळामध्ये असं डायरेक्ट करायचे की एखादा मनुष्याला जर प्रभू येशू ख्रिस्ताची जर सुवार्ता सांगता सांगता जर त्याला पकडलं तर त्याला काय करायचे, अग्नीमध्ये टाकायचे किंवा उकळलेलं तेलाची कढई आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, किंवा एखादं जनावर म्हणजे वाघ असो, सिंह असो, असं जो भुकेला असतो ना, अशा सिंहापुढं, जनावरापुढं काय करायचे, लोकांना टाकून द्यायचे जे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतात. अशा लोकांना म्हणजे इतका छळ होता, इतका नाना प्रकारचं दुःख होतं. आणि पेत्र असं काय करत आहे, पेत्र ते सांगत आहे, पेत्र हे आठवण करून देत आहे की तुम्ही हे लक्षात धरा, तुम्ही हे ध्यानात धरा की आम्हाला हे छळ होणार आहे, पण त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय आशा ठेवली. लक्षात येते का तुम्हाला की आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय आशा ठेवली. तर या ठिकाणी आपण पाहतो, मेलेल्या मधून पुन्हा उठवण्याच्या द्वारे आपणास जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला आहे, याकरिता की अविनाशी म्हणजे काय, कधीच न मरणार. अविनाशी म्हणजे कधी न मरणार, अविनाशी आणि निर्मल व न कोमजणारे जे वतन तुम्हासाठी आकाशामध्ये राखून ठेवलेले ते तुम्हास प्राप्त व्हावे. ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला जो थोडासा छळ होणार आहे ते तुम्ही काय करा, सहन करा. हे पेत्राची सांगण्याची म्हणजे त्या लोकांना उत्सुकता, म्हणजे कसं, तुम्ही आता छळ सहन करत आहात म्हणजे तुमचा आता छळ होतय,
म्हणजे त्यांचं त्या टायमाला लोक काय करायचे, जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची ते सेवा करायचे, त्यावेळेस जर त्यांना छळण्यात यायचं ना, जरी त्यांना त्रास द्यायचे, जरी ते संकटामध्ये पडायचे, पण ते येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगता सांगता त्यांना छळवायचा आणि त्यांना ते आनंद करायचे. कारण की बायबल सांगतं ना, वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं जर तुम्ही काय काम करता आणि तुमचा जर छळ होतोय, तर तुम्ही त्या टायमाला धन्य आहात. जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, नाही का म्हणतात ना, माझ्या नावाने जर तुमचा छळ होतोय, तर तुम्ही काय आहात, धन्य आहात. तुम्ही धन्य म्हटलेलं आहे. आणि मग या ठिकाणी पेत्र सांगण्याचा प्रयत्न हे करत आहे की भावांनो, तुम्ही काय करा, आपल्याला ही आशा आहे. जे पहिलं जर तुम्ही वाचलं पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 8 वचनापर्यंत आपण वाचूया, पण तुम्ही हे लक्षात घ्या की ही जी वरची आशा आहे आपल्याला, त्याविषयी काय आहे, थोडा वेळ आहे ना, काय सांगत आहे, आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षामुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे, है ना. नाना प्रकारचे दुःख सोसणे तुम्हाला काय भाग आहे. तर प्रियांनो, आम्हाला दुःख सोसणे, त्या टायमाला तर डायरेक्ट आरीने चिरून टाकायचे किंवा जनावरापुढं टाकायचे किंवा नाही का अग्नीमध्ये टाकायचे किंवा त्या उकळत्या तेलामध्ये कढाईमध्ये टाकायचे लोकांना. आज असं नाहीये ना, आज असं नाहीये. आज आम्ही बिंदास सांगू शकतो, आज आम्ही बिंदास नाही का प्रभूची सेवा आम्ही सहजपणे करू शकतो. कारण की आज कोणी रोकटोक नाहीये. होतात काही ठिकाणी, पण प्रेज द लॉर्ड, परमेश्वराला धन्यवाद. कारण की त्यांना जर छळ होतोय, जर ख्रिस्तामुळे जर ते छळल्या जात आहेत, तर त्यांना मोठी आशा आहे. कारण की परमेश्वराने त्यांच्यासाठी एक चांगली जागा ठेवलेली आहे. परमेश्वराने त्यांच्यासाठी एक चांगली जागा ठेवलेली आहे आणि ती अशी की त्यांनी सांगितले, थोडा अग्नीच्या योगे पारखलेले जाता, म्हणजे नाशवंत सोने अग्नीच्या द्वारे पारखले जाता, त्यापेक्षा तुमच्या विश्वासाची जी परीक्षा फार मोलाची आहे. काय बात आहे ना, काय अनमोल वचन आहेत. म्हणजे काय मोलाची तुमची परीक्षा. म्हणजे जर आम्ही परीक्षामध्ये पडतो तर किती कुरकुर करतो, नाही का. मी एवढं प्रार्थना केली, मी एवढं बायबल वाचलं, मी एवढं देवाकडे आवाज दिला, मी देवाचं एवढं हे केलं, माझं काहीच होत नाही, जाऊ दे. बिंदास बोलतात, जाऊ दे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जर तू काय काय माझ्या लक्षात आलं होतं आता, जर तुला हे म्हणू शकतो आपण, नाही का, माझ्यासाठी जर तुझा छळ होतोय, तर तू धन्य आहेस आणि तुला म्हणजे तू आनंद कर, है ना. ते वचन असं सांगतं की तू आनंद कर, त्या टायमाला तू आनंद कर. आमच्या मुखातून आनंद निघतो का आमच्या मुखातून हसे. आणि हे पेत्राचे जे संगती काम करत होते, जे प्रभू येशू ख्रिस्तावर खरे, जे त्याचे शिष्य, जे खऱ्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करत होते, ते लोक हे छळ ज्यावेळेस सहन करायचे, त्यावेळेस ते आनंद करायचे, त्यावेळेस ते आनंद करायचे, आनंदाने स्वीकारायचे छळ झालेला. आनंदाने ते बोलायचे की आम्ही परमेश्वरासाठी जर आमचा छळ होतोय तर प्रेज लॉर्ड, म्हणजे धन्यवाद, है ना. येशू ख्रिस्ताला धन्यवाद, पित्याला धन्यवाद, परमेश्वराला धन्यवाद, हे ते बोलत होते. आज लोक असे बोलतील का? आज नुसते नाही का सुटलेत आशीर्वादाच्या पाठीमाग, चमत्काराच्या पाठीमाग, आज नुसते सुटलेत, नाही का. म्हणजे आम्हाला कुठून तरी आशीर्वाद भेटो, कुठून तरी आम्ही नाही का एखादा आमच्या डोक्यावर हात ठेवून आणि आम्ही काय करणार आहे, आशीर्वाद भेटन, आणि म्हणून त्या पाळकाच्या मागे चाललेत. परमेश्वराच्या मागे कोण नाही चाललं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे कोणी नाही जाते, तर पाळकाच्या मागे. पाळक साहेब, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, पाळक साहेब किंवा कोणीतरी आमच्यासाठी हात ठेवून प्रार्थना करावे आणि आम्हाला आशीर्वाद भेटावं. म्हणजे आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं नाही. आणि पाळक पण तेच करतात, या तुम्हाला कोणाला प्रार्थना करायचं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. म्हणजे परमेश्वराची आणि आमची भेट होऊनच देत नाही. मध्ये पाळक येतो, मध्ये कोण येतो, पाळक येतो. आणि पाळकाची ना आमचीच भेट होती. तो पाळक ना परमेश्वराजवळ जाऊन देत, ना आम्ही परमेश्वराजवळ जात. आम्ही फक्त पाळकाजवळ जातो, पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा, आणि पाळक साहेब पण बोलतात, हा या मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पण ज्यावेळेस जर आम्ही परमेश्वराकडे नाही गेलो, परमेश्वराची जर आम्ही थोडस दुःख सहन नाही केलं, परमेश्वरासाठी जर आम्हाला थोडस छळ सहन नाही झाला, तर काय आम्हाला ही आशा आहे का? आता मी जे हे पुढं वाचलं, पहिल्यांदा वाचलं, ही आशा आहे का आम्हाला? जर आम्हाला ही आशा पाहिजे तर आम्हाला स्वतः परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. जर आम्हाला ही आशा पाहिजे तर आम्हाला त्या परमेश्वराच्या चरणाजवळ बसणं गरजेचं आहे.
आम्हाला स्वतः प्रार्थना करायची, आम्हाला स्वतः आम्हाला पाहिजे आम्ही काय आमचं म्हणजे कशासाठी मला प्रार्थना करायची, मला काय पाहिजे हे परमेश्वराकडे करा. डायरेक्ट परमेश्वराकडे प्रार्थना करा. कोणाच्या पुढं नाही का हात नका पसरू. आणि मला पहिल्यापासून ती सवय होती. मी पहिल्यापासून कोणाचेच असं म्हटलं नाही की तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा आणि मला बरं वाटत नाही. मी स्वतः प्रार्थना करायचे. ते लोक स्वतःहून माझ्या डोक्यावर हात ठेवायचे, पण माझी इच्छा नव्हती. मी कधीच म्हटले नव्हते की माझ्या डोक्यावर. माझी पहिल्यापासून हा विश्वास होता की जर परमेश्वर त्यांचा आहे तर परमेश्वर माझा पण आहे. माझी पहिल्यापासून माझी एक सवय चांगली होती. काय म्हणायचे मी की जर परमेश्वर त्यांचा ऐकतो ना तर मग माझं का नाही ऐकणार. मग परमेश्वर जर त्यांचा आहे तर माझं पण आहे, मग कशाला मी हात ठेवून प्रार्थना करू. मी कधीच कोणाचा हात ठेवून मी प्रार्थना केली नाही. प्रेज द लॉर्ड. एवढं माझं खरं होतं. आणि परमेश्वराला मी हात करून मी साक्ष देते हे मी कधीच केलं नाही. प्रेज द लॉर्ड. या आपण पुढच्या वचन वाचू. काय जी परीक्षा फार मोलाची आहे ती येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रकट होण्याच्या वेळेस स्तुती व मान व गौरव यास योग्य अशी निघावी. त्याला पाहिले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. आता जरी त्याला तुम्ही पाहत नाही तरी त्याच्यावर विश्वास ठेवीत तुम्ही अनिर्वारच्या व गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. गौरवयुक्त आनंदाने काय करता तुम्ही उल्हासता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही कसे झालं पाहिजे, उल्हासित झालं पाहिजे. त्याची प्रार्थना किंवा त्याच्या जवळ जाण्यासाठी आम्हाला उल्हास झाला पाहिजे ना. आता आपण पाहूया प्राचीन काळाचा जो रोम मध्ये जो सम्राट होता. रोम मध्ये जो सम्राट होता तो त्याचं नाव नीरो होतो. नीरो. आणि ते शहरामध्ये त्यांनी काय केलं, पेत्रा आणि त्या ठिकाणी कोण होता आपण पाहतो की प्राचीन रोमचा सम्राट नीरोने शहरात काय केली होती, आग लावली होती. आणि शहरामध्ये आग लावली होती. आणि काय करायला लागला होता तो, शहरामध्ये तर आग लावली पण तो बासरी वाजवत होता. पूर्ण शहरामध्ये त्यांनी काय केली, आग लावली. कोणत्या शहरामध्ये, आपल्या त्या जे पेत्रा आणि योहान त्या ठिकाणी जिथं राहत होते त्या ठिकाणी काय केलं, त्याच्यासाठी म्हणजे ह्या दोघांना मारून टाकायचे. योहान नाही, सॉरी, पेत्रा आणि पाऊल हे दोघांसाठी काय केलंय, त्या पूर्ण शहराला त्यांनी आग लावून टाकली आणि ते शहर पूर्ण जाळून टाकलं नीरो. आणि काय करत होता तो, बासरी वाजवत होता है ना, बासरी वाजवत होता. तर आपण भारी सताव त्या टायमाला होता, जास्त क्लेश होता. भारी सताव म्हणजे जास्त क्लेशामध्ये होते लोक. का, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्या ठिकाणी सांगत होते, गाजवत होते. आणि आपण पाहतो की ते कोणत्या टायमाला होतं तर 64 एडी ते 67 एडी. आता एडी हे जे शिकलेले त्यांना चांगलं माहिती, एडी म्हणजे जुना काळामध्ये. आणि 64 एडी ते 64 ते 67 एडी मध्ये, त्या काळामध्ये हे जास्त छळ होता, त्रास होता, सताव होता, भारी जास्त क्लेश होता. तर आपण पाहतो हे क्लेश इतके होते, इतका सताव जास्त होता त्या ठिकाणी. तरी पण जुन्या काळातले लोक, जे ख्रिस्तावर खरोखर प्रेम करणारे लोक, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक काय करत होते, छळ सहन करत होते. आणि फक्त येशू ख्रिस्तासाठी, म्हणजे काय मिळतं ना, येशू ख्रिस्तावर प्रेम केल्याच्या नंतर काय मिळतं त्यांना, किती आनंदित होतात. म्हणजे छळ होतो, त्यांना कोणीतरी मारतंय, म्हणजे कोणीतरी त्याला फटके मारते आणि कोणीतरी त्यांना चाबुकाचे फटके किंवा कोणीतरी तेलामध्ये, उकळायच्या तेलामध्ये टाकतंय ना, कढई उकळते तेलामध्ये टाकतंय, तरी पण ते आनंद होतात. म्हणजे असा कोणचा आनंद भेटतोय त्यांना, असं काय भेटतंय त्यांना. प्रेज द लॉर्ड. तर येशू ख्रिस्त जो म्हटलाय ना, जे मी पहिल्यांदा आता जे वाचलं, ती आशा त्यांना प्राप्त व्हावी. जे शहर, जे स्वर्ग, जे नगर, ते जे तयार केलंय त्यांनी, त्या आशासाठी या ठिकाणी ते छळ सहन करायसाठी
ते तयार आहेत आणि तयार होते. आम्हाला उकळत्याला टाकलं ना काय हरकत नाही, आम्हाला कढाईमध्ये टाकलं किंवा जनावरा पुढे टाकलं, आम्हाला खाऊन घेतलं ना काय हरकत नाही. आम्ही जीव हसता हसता जीव प्राण द्यायला तयार आहोत त्या ख्रिस्तासाठी. काय अद्भुत आहे ना ख्रिस्त. एकदा का त्यांनी म्हणजे कोणी जर त्याच्यावर प्रेम केलं ना तर तो असाच म्हणतो. आणि मी पण, मला ज्यावेळेस वचन वाचता येत नव्हतं, ज्यावेळेस मला सांगता येत नव्हतं, प्रचार करता येत नव्हता, वचन काही समजत नव्हतं, उलट पालट वचन वाचायचे आणि मला सेवा करता येत नव्हती आणि मी डायरेक्ट म्हटले होते. आणि मला म्हणजे जाऊ तर काय सांगू, पहिलं मला माहिती पाहिजे ना वचन मला कसं सांगायचंय, काय बोलायचंय. आणि मी डायरेक्ट माझी प्रार्थना, मागच्या संदेशामध्ये पण कदाचित मी हे बोलले होते, कारण की मी डायरेक्ट बोलले होते, परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, जर मी तुझी सेवा करत नाहीये तर मला मारून टाक. डायरेक्ट माझी ही प्रार्थना होती. जर मला तुझी सेवा करता येत नाही, जर मला तू बोलवत नाही किंवा तुझी सेवा मला करता येत नाही आणि मी काय सेवा करू जर मला काही बोलता येत नाही. मी डायरेक्ट ही प्रार्थना केली होती की तू मला काय कर, मारून टाक. डायरेक्ट असं मी बोलले होते. आणि खरोखर परमेश्वराने काय केलं, मला मारलं तर नाही, पण मी आज संदेश सांगते. आणि परमेश्वराची दया आहे, ही परमेश्वराची खूप मोठी दया, खूप मोठी कृपा आहे. माझ्यासारखी जी तिसरी शिकलेली बाई आहे, आज मी संदेश सांगू शकते आणि आज मी लिहून वाचून सांगू शकते. प्रेज द लॉर्ड. आज मी बायबल वाचू शकते. काय परमेश्वर अद्भुत आहे. काय जसं म्हणजे आम्ही जर प्रार्थना करतोय तर काय ते परमेश्वर किती सुंदर परमेश्वर आहे, किती चांगला तो आमचा देव आहे, की आम्ही जर त्याच्यावर प्रेम करायला लागलो ना तर असं म्हणजे मेलं तरी चालत. असे जुन्या काळातले लोक होते, म्हणजे त्यांना जर कढईमध्ये उकळत्या तेलामध्ये पण टाकलं तरी ते म्हणायचे आनंद, म्हणजे ते आनंद करायचे, मरायला तयार होते. काय अद्भुत प्रेम आहे. काय आज आम्ही असं प्रेम करतोय का ख्रिस्तावर? काय आमचं प्रेम आज असं आहे का त्या ख्रिस्तावर? का? कारण की त्यांनी पहिल्यांदा आमच्यावर प्रेम केलं, त्यांनी पहिल्यांदा आमच्यासाठी त्याचा जीव दिला. काय आज आम्ही तयार आहोत का त्याच्यासाठी असं प्रेम करण्यासाठी? काय आम्ही करतो का असं प्रेम? आम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. आम्ही स्वतःला त्या परमेश्वराला काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे की परमेश्वरा, काय मी ह्या योग्यता आहे का, ह्या योग्यतेचा आहे का, काय मी असं आहे का? जर नाही येतं प्रभू मला तसं कर, तुझ्यासाठी, परमेश्वरासाठी आम्हाला तसं करावं लागेल. त्याच वेळेस परमेश्वर आम्हाला जी आशा आहे, जी आशा आम्हाला तिथं स्वर्गामध्ये जी ठेवलेली आहे, त्या आशामध्ये आम्ही जाऊ आणि ती आम्हाला आज ती आशा आमच्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ती आशा आमच्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर आपण वाचूया. हे झालं ना आपलं, तर आपण 9 वचनाकडे येऊ. पेत्राचे पहिले पत्र 9 वचन 9-10. कारण तुम्ही आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणजे जिवंताचे तारण पावत आहात, ज्या भविष्यवाद्यांनी तुम्हावरल्या कृपेविषयी भविष्य सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी मोठा प्रयत्न करून शोध केला. काय केला? 10 पण नावातलं 11. त्याच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, तो ख्रिस्ताची इतके व त्यानंतरची गौरवे याविषयी साक्ष पूर्वी देत असता कोणत्या किंवा कसा समय दाखवित होता याविषयी ते शोध करीत होते है ना. ते काय, बस नंतर वाचू. ते काय करत होते? शोध करत होते. तर आपण 9 वचनापासून परत एकदा वाचूया. कारण तुम्ही आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणजे जीवाचे तारण, तुम्ही आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणजे जीवाचे तारण पावत है ना, पावत आहात. तुम्ही जीवाचे तारण पावत आहात, ज्या भविष्यवाद्यांनी तुम्हावरल्या कृपेविषयी भविष्य सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी मोठे प्रयत्न केले. त्यांनी त्या तारणाविषयी मोठे प्रयत्न केले. काय आज आम्ही प्रयत्न करत आहोत का? माझा हा प्रश्न आहे.
प्रयत्न. काय आम्ही तारणासाठी प्रयत्न करत आहोत का? जर करत आहोत तर काय प्रयत्न करत आहोत? तारण आहे ना, तारण. आणि मी हमेशा म्हणते की तारण होणं गरजेचं आहे. जर तारण नाही झालं तर आमचं काय उपयोग नाही. आम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड करून काय उपयोग नाही. जर आमचं तारणच नाही, आमच्या आतमध्ये जर येशू ख्रिस्तच नाही, तर काय फायदा? आमच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्त पाहिजे की नाही? म्हणजे त्याच्यासाठी तारण होणं गरजेचं आहे. तर तारणाविषयी मोठा काय केला? प्रयत्न करून शोध केला. तारणाविषयी मोठा प्रयत्न करून शोध केला. त्याच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, तो ख्रिस्ताची दुःखे व त्याच्यावरची गौरव याविषयी साक्ष पूर्वी देत असता कोणता किंवा कसा समय दाखवित होता याविषयी ते शोध करीत होते. तर तुम्ही 12 वचन पाहू आपण. तुम्ही परत एकदा तुम्ही जे तुम्हाला नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे वाचायचे पेत्राचे पहिले पत्र. त्याचा पहिल्यापासून मी जे वाचत आले, आता 9, 10 आणि 11 वाचले, आपण आता 12 वाचत आहोत. त्यांना असे प्रकट होण्यात आले होते की आकाशातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याकडून तुम्हास शुभवर्तमान सांगण्याची जी गोष्ट तुम्हास आता सांगितल्या आहेत त्याच गोष्टी कळवण्याची जी सेवा ते करीत होते ती स्वतःसाठी नव्हे तर आम्हासाठी करीत होते. ते स्वतःसाठी ती सेवा करीत नव्हते. शुभवर्तमान सांगण्याची सेवा ते स्वतःसाठी करीत नव्हते, तर ती कोणासाठी करत होते? स्वतःसाठी नव्हे तर आम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. त्या गोष्टीची पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. हे वचन काय आहे? आम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. काय उत्कंठा? देवदूतांना आहे न्याहाळून पाहण्याची, है ना. म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या कमरा काय करा? बांधून सावध असा. मनाच्या कमरा बांधून सावध असा आणि येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस जी कृपा तुम्हास प्राप्त होणार तिची पूर्ण आशा धरा. त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस जी कृपा तुम्हास प्राप्त होणार, नाही का, त्याची काय करा? पूर्ण तुम्ही आशा धरा, है ना. आशा धरा. आणि पाहतो आपण की 14 वचन वाचत आहोत. आज्ञाकिंत मुले व्हा. म्हणजे आज्ञा पाळणारे मुले व्हा. आज्ञाकिंत मुले म्हणजे आज्ञा पाळणारे मुले व्हा, है ना. व्हा. आपल्या पूर्वीच्या आज्ञापनातील हव्यास अनुरूप असे आपणास घडवू नका. म्हणजे पूर्वीच्या अज्ञानापनातील हव्यास, है ना, हव्यास अनुरूप असे आपणास घडवू नका. म्हणजे जसे पूर्वी आम्ही चालत होतो, जसे पूर्वी आम्ही ख्रिस्ताला ओळखत नव्हतो, जसे पूर्वी आम्ही विश्वासामध्ये नव्हतो, तसं या ठिकाणी सांगत आहे की तसं तुम्ही स्वतःला घडवू नका. आम्हाला तसं स्वतःला घडवायचं नाहीये, तर आम्हाला काय करायचंय? ती आशामध्ये टिकायचंय, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. त्याचं जेव्हा प्रकट होण्याचे जो टाइम आहे त्याच्यासाठी आम्हाला टिकून राहायचंय आणि सावध पण राहायचंय. प्रियांनो, कुत्र्यांपासून सावध राहायचंय. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो की तर ज्याने तुम्हास बोलवले आहे तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. आपल्या सर्व वर्तणुकीत काय व्हा? पवित्र व्हा.
16 वचन वाचत आहोत आपण. कारण असे लिहिले आहे की तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. आणि मी माझ्या संदेशामध्ये सतत हे वचन बोलत असते की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. काय लिहिले आपण पाहूया. हे वचन 16 वचन आहे. कारण असे लिहिले आहे की तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. तर मग जर परमेश्वर पवित्र आहे तर आम्हाला देखील पवित्र झालं पाहिजे. आपण 17 वचन वाचत आहोत. आणि जो बाप पक्षपाता वाचून प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय ठरवतो त्याचे नाव जर तुम्ही घेता तर आपल्या प्रवासाच्या काळात भेऊन वागा. आपल्या प्रवासाच्या म्हणजे जे आपण प्रवास करीत आहोत, जे आपण चालत आहोत आमच्या जीवनामध्ये, ते कसं वागा, भिवून वागा, है ना, भिवून वागा. कारण हे तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हास सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे. है ना. एक मिनिट पुन्हा एकदा मी वाचते. तर निष्कलंक 18 वचन पूर्ण वाचू आपण. कारण हे तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हास सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हास विकत घेतले. त्याचे पूर्वज्ञान जगाचा पाया. तवे ते वाच बरं 19 वचन पूर्ण वाच. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे ना. दाखव पेन दाखव जरा. माझ्या इथं नाही लिहिलं ना. हा विश्वास. त्याचे पूर्वज्ञान जगाच्या पाया घालण्यापूर्वीच झाले होते, परंतु तो ह्या शेवटल्या काळामध्ये तुम्हासाठी प्रकट झाला आहे. हा, तुम्हासाठी काय झाला आहे? प्रकट झाला आहे. 21. ते तुम्ही त्याच्याद्वारे देवावर ज्याने त्याला मेलेल्या मधून उठवले व त्याला गौरव दिले त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहात. म्हणून तुमचा विश्वास व असा देवा 21 वाचलं ना आपण का 22? प्रेज लॉर्ड. ते तुम्ही त्याच्याद्वारे देवावर ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले व त्याला गौरव दिले त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहात. म्हणून तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. भावावर निष्कपट प्रीती करण्यासाठी तुम्ही आपले जीव खरेपण पाळण्याने आत्म्याकडून शुद्ध केले आहेत. म्हणून मनापासून एकमेकावर निष्ठेने प्रीती करा. म्हणून मनापासून काय करा? प्रीती करा. निष्ठेने प्रीती करा. निष्ठेने प्रीती करा. कारण नाशवंत बीजापासून नाही, तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत 23 का? कारण नाशवंत बीजापासून नाही, तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. पुन्हा जन्म झाला आहे म्हणजे आमचा पुन्हा जन्म झाला आहे. तो कसा की आम्ही ज्यावेळेस
आईच्या उदरातून जन्मलो ते आम्ही वेगळे होतो, पापामध्ये आमचा जन्म झाला. पण जर ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणते तुमचा जन्म पुन्हा झाला आहे, तर आमचा जन्म ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस ख्रिस्ताला परिधान करतो, ख्रिस्ताला पांघरतो, ज्यावेळेस आम्हाला विश्वास येतो की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला, आमच्या पापासाठी तो मेला आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याने पित्याने परमेश्वराने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं. हा ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आमचं तारण होतो आणि त्यावेळेस आमचा नवीन जन्म होता. आणि तो नवीन जन्म या ठिकाणी सांगितलंय की तुमचा पुन्हा जन्म झाला आहे, कारण सर्व मानवजात गवतासारखी आहे, है ना. सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे गौरव गवताच्या फुलासारखे आहे. तिचे गौरव म्हणजे मानव जातीचे गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते आणि त्याचे फूल गळते, गवत वाळते आणि त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकून राहते. परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकून राहते. आणि ज्या वचनाने शुभवर्तमान तुम्हास सांगितले तेच आहे, तेच आहे. म्हणजे परमेश्वराने जे आम्हाला शुभवर्तमान आज आमच्याकडे आहे, जो पेत्राने दिला, जो योहानाने दिला, जो त्याच्या शिष्यांनी दिला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याने जे आमच्यापर्यंत पोहोचवला, प्रियानो, त्यांचा जसा छळ झाला आज आमचा तसा छळ होत नाहीये. पण आम्ही बोलू शकतो, आम्ही त्याचा विश्वास धरू शकतो. जरी आमचा छळ घरामध्ये होत असेल, थोडासा होत असेल, तर ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्हाला तो सहन करायचा आहे आणि आम्हाला त्याच्या संगती चालायचे. जसा त्यांनी सांगितलं आहे ना, त्याचं वचन सांगितलं, काय म्हणते की तुम्ही पवित्र व्हा कारण की मी पवित्र आहे. म्हणून आम्हाला पवित्र जीवन जगणे हे गरजेचं आहे, म्हणजे आमचं तारण होईल आणि प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही काय करू, विश्वास ठेवूया. म्हणजे पूर्ण विश्वास. म्हणजे काय लोक होते, जेव्हा कढाईमध्ये जरी उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी ते आनंद करत होते. ज्यावेळेस जनावर पुढं खाण्यासाठी टाकलं, सिंहापुढं, कुत्र्यांपुढं, आणि म्हणजे नाही का काय म्हणतात, जंगली कुत्रे तोडून खातात मनुष्याला सुद्धा, अशांच्या पुढे टाकलं तरी पण त्यांना आनंद होत होता. असे लोक होते ख्रिस्तावर प्रेम करणारे. प्रियानो, आज तर आम्हाला तसं होत नाहीये. मग आम्ही का नाही प्रेम करू शकत? आज आम्हाला प्रीती करणं गरजेचं आहे. आज आम्हाला त्या परमेश्वरावर, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करायची आहे. आणि असा छळ आज होत नाही आमचा काहीच होत नाही. म्हणजे ख्रिस्ताचा जसा छळ झाला, जसं त्याच्या शिष्यांचा झाला, तसा आमचा आज होत नाहीये. तरी पण आम्ही थंड पडलेलो आहोत. तरी पण आम्ही एकदम नाही का सुस्त झालेलो. मला काय करायचंय, प्रभू येशू ख्रिस्तावर तसा विश्वास ठेवायचा आणि तसं आम्हाला राहायचंय, त्याच्या वचनानुसार जगायचे, त्याची खरी शिक्षा घेऊन चालायची. ज्यावेळेस आमचं तारण होतं तर आम्हाला पण दुसऱ्याचं तारण झालं पाहिजे, त्यासाठी आम्हाला त्याचं शुभवर्तमान घेऊन जायचंय. प्रियानो, तुम्ही पण या आणि तुमची जर इच्छा असेल आपल्या मसीमंथन बैठकीला जोडण्यासाठी तर तुम्ही नक्कीच जोडू शकता. माझा नंबर आहे, माझं पोस्टवर माझा नंबर असतो, तुम्ही मला कॉल करा आणि तुम्ही नक्कीच ग्रुपला जोडू शकता, मसीमंथन बैठक मध्ये जोडू शकता. आणि तुम्हाला जर काम करण्याची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच काम करू शकता, कारण की मसीमंथन बैठक हे खरी शिक्षा घेऊन जाते आणि ही खरी शिक्षाच लोकांचं जीवन वाचवत आहे आणि ही खरी शिक्षाच लोकांपर्यंत त्यांना आनंद देते आणि आज त्यांचं पूर्णपणे जीवन बदललेलं आहे. आणि प्रियानो, खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे आणि तो दयाळू आहे आणि तो सनातन परमेश्वर आहे. म्हणून असा अद्भुत परमेश्वर जो आमचा आहे, तर आम्हाला किती अभिमान वाटला पाहिजे की असा परमेश्वर आमचा आहे की त्यांनी त्याच्यावर जो कोणी प्रेम करतो ते इतका छळ सहन करून सुद्धा तो काय करतो, आनंद करतो. तर असं आम्हाला जीवन जगायचंय. प्रेज लॉर्ड. या आता आपण या वचनाला समाप्त करत आहोत. छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण समाप्त करूया. प्रेज लॉर्ड. धन्यवाद येशू राजा, माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. सुंदरचं वचन बाप्पा, तू आमच्याद्वारे बाप्पा, तू माझ्याद्वारे, माझ्या मुखाद्वारे तू ताबा घेतलास, तुझे उपकार मानते माझ्या देवा. प्रार्थना करते माझ्या देवा, जे कोणी जुळले होते, जे कोणी पाहणार आहेत, तिथून पुढं जे कोणी बघणार आहेत बाप्पा, त्या प्रत्येकाचे अंतःकरण खोल, सत्य त्यांना समजू दे आणि सत्यच त्यांना बंधनातून मुक्त करू दे. प्रार्थना करते माझ्या देवा, खरी शिक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये येऊ दे आणि प्रभू राजा, खरी शिक्षाच घेऊन बाप्पा आम्ही जात आहेत आणि बाप्पा आणखीन लोकांना तू पाठव
कारण की तुझं काम अजून ठप्प पडलेलं आहे, ते काम करे बाप्पा तू पाठव, आणि तू पाठवतेस म्हणून तुला धन्यवाद देते. माझ्या देवा, प्रार्थना तू ऐकली, उपकार मानते, येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो सगळे पित्या. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. या पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटूया, आणि तोपर्यंत प्रेज लॉर्ड.